हर बार मैं आपके लिए कुछ नया लाती हूँ, कुछ इंस्पायरिंग लाती हूँ. आज भी कुछ वैसा ही है. वेलकम ऑन एमजीएम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत खूप स्पेशल गेस्ट आहेत. तर राजेश पाटील सर आहेत आपल्यासोबत आणि राहुल सर आहेत. सो नमस्ते सर. नमस्ते मॅम. यांच्याबद्दल पहिले मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे आपल्याला की राजेश पाटील ज्वेलरी पार्टनर आहेत प्रत्युष आर्ट ज्वेलरी कडनं आणि राहुल तानाजी बिरदार सर आहेत प्रत्युष रिटेल प्रायव्हेट लिमिटेड करून. तर सर खूप खूप स्वागत आहे पहिले तर तुमचं आमच्या एमजीएम 90.8 FM मध्ये. थँक्यू मॅम. ऑल राईट. सो सर्वात पहिले मला राहुल सरांकडून जाणून घ्यायचंय की या कंपनीची आयडिया कशी आली होती, कधी आली होती? येस मॅम, बेसिकली म्हणजे ऍक्च्युली माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर बाय प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, डिप्लोमा झालाय माझा आणि ऑलमोस्ट लास्ट 10 to 12 इयर्स झाले, 12 वर्ष झाले मी या इंडस्ट्रीमध्ये सेल्स अँड मार्केटिंग मध्ये वर्क करतोय ऑलरेडी. अच्छा. आणि 12 वर्ष वर्क करत असताना म्हणजे लाईफमध्ये प्रत्येक स्टेज असे बघत आलो की ह्याच्यामध्ये की यात ग्रोथ 100% आहे. पण कोविडमध्ये जी सिच्युएशन आपण सगळ्यांनी पाहिली, कोविड हा एक सगळ्यात मोठी भयंकर परिस्थिती आपल्या पूर्ण वर्ल्डवरती होती आणि त्या परिस्थितीमध्ये एक आम्हाला अशी आयडिया आली की आपल्याला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आपण क्रिएट करू शकतो ज्या ऑपॉर्च्युनिटीमधून, कारण कोविडच्या आधी सगळ्यांना माहित नव्हतं की यार घरात बसून सुद्धा काहीतरी करता येऊ शकतं. म्हणजे वर्क फ्रॉम होम ही ऑपॉर्च्युनिटीज कोविडमध्ये आली आणि त्यावेळी एक गोष्ट कळाली की यार वर्क फ्रॉम होम मधून खूप काही करता येऊ शकतं. आणि कोविडमध्ये एक अशा ह्या काही आयडियाज आम्हाला मिळाल्या ज्याच्यातनं आपण की यार आपण काहीतरी करू शकतो, एक ऑपॉर्च्युनिटी आणू शकतो आणि तिथून आम्हाला ह्या सगळ्या आयडियाज सुरुवात झाल्या. आणि देन 2023ला प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडची आम्ही सुरुवात केली होती. ग्रेट सर. इनिशियली असं एम काय होतं मग? नाही, जेव्हा सुरुवात केली होती मेन जो कंपनीचा मोटो होता की आपण ऑलरेडी मार्केटिंग फील्डमध्ये आहोत आणि मार्केटिंग फील्डमध्ये असताना जे आम्ही सेक्टर चॉईस केलं, हे सेक्टर चॉईस करण्यामागचा जो एम होता की बाबा आपण एक अशा प्रोडक्टमध्ये काम करू ज्या प्रोडक्टला लाईफ लॉंग आहे. आम्ही जसं आपण लहानपणापासून ऐकतो की अन्न, वस्त्र आणि निवार ह्या अशा गोष्टी आहेत की याला लाईफमध्ये कधीच मरण नाहीये आणि त्याच्यामुळं त्या तिन्हीपैकी एक गोष्ट ती म्हणजे वस्त्र आणि त्याच्यामुळे आम्ही त्या वस्त्र ह्या गोष्टीला चॉईस केलं होतं. आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर हेच फील्डमध्ये येत असताना जसं की आता आज आमच्याकडे हजारो लोक वर्क करतात ऑल ओव्हर इंडियामध्ये एम्पायर टीममध्ये, तर हा सगळी ऑपॉर्च्युनिटी बनवत असताना एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आपण लोकांना देऊ शकतो. कारण आपले जे आदरणीय पंतप्रधान मोदीजी पण म्हणतात की बाबा तुम्ही लोकांना आज ऑपॉर्च्युनिटी देऊ शकता आणि आम्ही एक गोष्ट अशी बनवली की आपण किती दिवस नोकरी करणार किंवा आपण पण काहीतरी अशी संधी बनवू शकतो ज्यातनं आज हजार लोक त्यांचं करिअर घडू शकतात. येस. सो त्यावेळी आमचं जे मेन एम हेच होतं की आपल्याला सर्वसामान्य लोकांना आपण एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायची. ह्या एमनेच 2023 मध्ये सुरुवात केली होती. ओके. आणि आज खूप मोठ्या पदावर गेले. येस. सो सर तुम्ही राहुल सरांशी कसे जोडले, म्हणजे हे कोलॅबोरेशन कधी झालं आणि याच्या मागचं मोटिव्ह काय होता? एक्झॅक्टली मॅम. माझी आणि राहुल सरची 12 वर्षापूर्वीपासून मैत्री आहे. बेसिकली राहुल सरांचा जन्म आहे तो इचलकरंजीचा आहे, कोल्हापूर साईडचा. माझा जन्म कोल्हापूरचा आहे आणि आम्ही दोघेही पुण्यामध्ये एकत्र भेटलो. एकाच कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो 12 वर्षापूर्वीपासून. आजकाल असं म्हणलं जातं कुठलंही रिलेशन एक 4-5 वर्ष टिकणं सुद्धा खूप मोठी बात आहे, पण आम्ही 12 वर्षापासून फ्रेंड होतो. पण कोविडमध्ये आम्ही पुण्यातून वेगवेगळे झालो. राहुल सर झाले शिफ्ट त्यांच्याकडे उदगीरला आणि मी पुण्यामध्येच राहिलो. आणि माझा जो वाईफचा जो एक्झिस्टिंग बिझनेस होता 1 ग्रॅम ज्वेलरीचा, तो त्यालाच मी वाईफला सपोर्ट करायला लागलो त्या बिझनेसमध्ये. आणि राहुल सरांनी साडीचा बिझनेस चालू केला होता, कारण सरांचा फॅमिली बिझनेस अगोदर होता. वडील सूतगिरीण होते इचलकरंजीला, त्यामुळे त्यांचा तो ट्रेडिशनल बिझनेस होता, तोच ते रन करत होते. देन मी यांचे स्टेटस फेसबुकला पाहायचो, आम्ही मित्र असल्यामुळे व्हॉट्सअपला पाहायचो. आणि मग हे साडींचे वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे असे छोटे काम चालू होतं. त्यावेळेस माझंही ज्वेलरीचं छोटं मोठं काम चालू होतं. पण देन मग मला आमच्या दोघांच्या लक्षात एक गोष्ट आली की साडी पण लेडीजला पाहिजे आणि त्या साडीवरती ज्वेलरी पण लेडीजला पाहिजे, म्हणजे दॅट इज कॉल्ड कनेक्टिंग प्रोडक्ट. आणि मग आम्ही विचार केला की कनेक्टिंग प्रोडक्ट मध्ये काम केलं पाहिजे. मग मी सरना कॉल केला. सरने पहिल्यांदा एकदा दोनदा टाळलं, नंतर मला भेटायला आले पुण्यामध्ये. मग मी माझं शॉप दाखवलं पुण्यामध्ये, माझं पिंपळे गुरवला जे स्टोअर आहे ते सरनं दाखवलं. पूर्ण माझे विचार त्यांना सांगितलेत की माझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तुमच्याशी जोडण्यामागचा. आणि देन मग आम्ही ठरवलं की लेडीजसाठी काहीतरी जबरदस्त करूया. देन याच्या बॅकबोनला आमच्या वाईफ देखील आहेत, जसं की माझी वाईफ समिधा, सरांची वाईफ कीर्ती मॅडम म्हणून. हे सुद्धा आमचं पूर्ण बॅकएंड दोघी सांभाळतात आणि जेवढं क्रेडिट
क्रेडिट म्हणण्यापेक्षा सगळं क्रेडिट त्यांनाच जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मग आमचा दोघांचा एक्सपिरियन्स एक होता आणि त्या एक्सपिरियन्सला कुठेतरी एकत्र आणायचं होतं. प्रोडक्ट मिळाला होता आणि मग आम्ही एक विचार केला की जसं की आपल्याला स्वतःला किती पैसे मिळवायचे आहेत, महिन्याला ₹1,00,000, महिन्याला ₹2,00,000, महिन्याला ₹5,00,000. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की बऱ्याच साऱ्या महिला आज ही चूल आणि मूल याच कॉन्सेप्टमध्ये आहेत. बऱ्याच साऱ्या महिला मोबाईलवरती फक्त स्क्रोल करतायत, रील स्क्रोल करतायत. तर या महिलांना मोबाईल मधून काहीतरी बिझनेस दिला पाहिजे. म्हणून आम्ही वर्क फ्रॉम ही एक सिस्टम चालू केली. लेडीजला घरी बसून ते आमच्या साड्या, ज्वेलरी रिसेलिंग करून खूप छान मार्जिन घेऊ शकतात. आणि मला सांगायला प्राऊड फील होतंय की आपण छत्रपती संभाजीनगर मधून बोलतोय आणि एक महाराष्ट्रीयन व्यक्तीचा हा ब्रँड आहे. आणि आतापर्यंत आमच्याकडे 10,000 11,000 प्लस लेडीजनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि 16 महिन्यामध्ये लाखो ऑर्डर्स आम्ही कम्प्लीट केल्यात. जो सॅटिस्फाईड कस्टमर बेस आमचा आहे तो प्रचंड आहे, कारण आमचं व्हिजन क्लिअर आहे, आमचं गोल क्लिअर आहे, आमची नीतिमत्ता क्लिअर आहे. आणि आम्ही दोघं जण एकत्र येऊन आता आम्ही फ्रँचायसी मॉडेल डेव्हलप केलेलं आहे आणि आता आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये याच्या फ्रँचायसी देतोय, डेव्हलप करतोय. त्यामुळे जे दुकानदार आहेत ते फ्रँचायसीमध्ये कन्वर्ट होत आहेत. मॅम सॉरी जास्त वेळ घेतोय, पण मी सांगेल की कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांचं मागच्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून शॉप होतं, 25 लाख रुपयाचा त्यांचा एक्झिस्टिंग स्टॉक होता, त्यांनी ते टोटली क्लोज करून आमच्यासोबत कोलॅबोरेशन केलं आणि आमचाच मटेरियल ठेवणार असं त्यांनी जिद्द पडली. बिकॉज आम्ही क्वालिटीमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज नाही करत आणि आम्ही ट्रेंडिंग मध्ये चालतो. म्हणजे जे मार्केटमध्ये 4 महिन्यानंतर येणार आहे ते आमच्याकडे आता रेडी आहे. सो साडीमध्ये तो विषय, ज्वेलरीमध्ये आम्ही स्वतः काही कारागीर बसवलेले आहेत, कोलकात्यावरून रॉ मटेरियल आम्ही मागवतो आणि बऱ्याच साऱ्या त्याच्या इंटरनल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी हिडन गोष्टीमध्ये पोहोचलेलो, कारण आम्ही 12 वर्षे या फील्डमध्ये. त्यामुळं आम्ही दोघांचं असं कोलॅबोरेशन झालं आणि दोघं जणी म्हणजे 16 महिन्यात एक खूप चांगली गोष्ट सांगावीशी वाटते मला की आमचे 16 महिने बिझनेस म्हणून आम्ही एकत्र आहे, पण 12 वर्ष अगोदरपासून आमचं रिलेशन आणि 16 महिन्यामध्ये आम्ही एकमेकाविषयी कधीही आमचं म्हणजे आम्ही पार्टनर कमी आणि फ्रेंड जास्त आहे, तेच असायला पाहिजे. सो एवढंच सांगेल मी. येस, जसं यावेळेस तुमचा सपोर्ट दिसतोय, पण घरामध्ये म्हणजे फॅमिलीचा, तुमच्या पत्नीचा किंवा ओव्हरऑल फ्रेंड्सचा कसा सपोर्ट होता इनिशियली? का लोक म्हटले की काय इंजिनिअरिंग सोडून करताय, असं काही झालं का? नाही, याच्यामध्ये बेसिकली दोघं पण म्हणजे चांगलं वेल एज्युकेटेड आहेत. आज माझी वाईफ सुद्धा MBA इन HR आहे, टाटा कम्युनिकेशन मध्ये जॉब करायची. समिता मॅम सुद्धा BCS झालेलं आहे, एअर होस्टेससाठी त्यांनी सुद्धा ट्राय केलं. एअर होस्टेस सिलेक्शन झालं होतं, पण फॅमिली सपोर्ट नसल्यामुळे ती एअर होस्टेस नाही होऊ शकली. आणि मेन म्हणजे कसं होतं की फॅमिली बॅकग्राऊंड आहे बघा, कुठलीही गोष्ट सुरुवात करत असताना लाईफमध्ये आपल्याला एक चान्स असा घ्यावा लागतो, तो आपल्या लाईफचा लास्ट चान्स असतो, राईट. आणि प्रत्युष आमच्या आयुष्यातला शेवट चान्स होता. म्हणजे जसं की आम्ही 12 वर्षात खूप ऑर्गनायझेशन केल्या, खूप ऑपॉर्च्युनिटीज केल्या, खूप काम केलं, खूप मेहनत केली, पण सक्सेस हे 12 वर्षानंतरच्या मेहनतीनंतर प्रत्युषमध्ये मिळालं, जेव्हा स्वतःची ऑर्गनायझेशन चालू केली. आणि आज ह्या सगळ्या सक्सेसमध्ये त्यांचा सुद्धा तितकाच वाटा आहे फॅमिलीचा. ऍक्च्युअली म्हणजे सपोर्ट असलं तरच व्यक्ती फॅमिली सपोर्ट हवा आहे. 100% प्रत्येक लेडीजला किंवा प्रत्येक जेंट्सला त्याच्या फॅमिलीचा सपोर्ट पाहिजेच ऍक्च्युअली. सर इनिशियल लेवलला तुमच्या दोघांनाही कॉमन क्वेश्चन आहे की काय चॅलेंजेस आले होते आणि कसं तुम्ही त्या सिच्युएशनला फेस केलं? मग बरेच साऱ्या गोष्टी काम करत असताना बरेच सारे चॅलेंजेस येतात. पहिल्यांदा लोक विश्वास ठेवत नाहीत, पहिल्यांदा म्हणतात तुम्हीच टिकणार आहात का. सो आमचा स्वतःवरती विश्वास होता. जिथं जे आम्ही एखादं फर्स्ट स्टोअर दिलं तर त्या स्टोअरचा तेवढा सेल सपोज झाला नाही, तर आम्ही तिथं जाऊन स्वतः काम करून त्यांना त्या मंथचं टार्गेट जे आहे ते कम्प्लीट करून दिलं. मग त्यांचा एकदा विश्वास बसल्यानंतर ते कंटिन्युअसली काम करायला लागले. सुरुवातीचा जो काळ असतो तो ट्रस्ट ठेवणं खूप कठीण असतं. आणि दुसरी गोष्ट, आपण महाराष्ट्रात होतो, महाराष्ट्रात ऑनलाईन म्हणल्यावरती खूप वेळानंतर विचार करतात विश्वास ठेवण्यासाठी. पण आज जे मॅम मी बघतो ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्युषचं आज डिस्ट्रीब्युटरशिप होतं, माल जातो सगळीकडे. पण जो एक ट्रस्ट आम्ही बिल्ड केलं मार्केटमध्ये, आज तुम्ही पण बघताय छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो डिस्ट्रीब्युटर आमचे वर्क करतात. छत्रपती संभाजीनगर सिटीमध्ये आज माझे 5 आउटलेट आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आज एवढा मोठा आज कारोबार आहे. पण हा ट्रस्ट बिल्डिंग 2023 मध्ये नव्हता, तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता. ज्यावेळी मला आठवतंय 2023 मध्ये मी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये फर्स्ट टाइम आलो होतो इथे, तर मला खूप लोकांना विश्वास देऊन सांगावं लागत होतं, यार ठेवा विश्वास एकदा आमच्यावरती. कारण याच्यामध्ये सगळ्यात मूळ जो विश्वास आहे ना मॅम, तो म्हणजे आम्ही सर्वसामान्य आहेत. हे बघा, अंबानीच्या मुलावरती विश्वास ठेवणं सोपं आहे,
पण सर्वसामान्यांच्या मुलावरती विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. Actually. आणि तिथं थोडंसं आम्हाला वेळ गेला, पण आज अशी वेळ आहे की आज फक्त नावावरती काम होतं सगळीकडे. सो डिजिटल वर्ल्ड आहे आता सध्या आणि तुम्ही ऑनलाईन आहात, तर मग हे Yes. प्रमोशनल जी तुमची ऍक्टिव्हिटी आहे त्याचा काय प्लॅन असतो किंवा काय स्ट्रक्चर आहे त्याचं? याच्यामध्ये जर बघितलं मॅम, आम्ही एक अशी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली. बघा, बिझनेस फंडामेंटल सगळ्यांचे एकच आहेत इंडियामध्ये. होलसेलर कडून लोक आणतात, ते रिटेलर घेतात, रिटेलर काय करतो, कस्टमरला विकतो, राईट. आज मी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, आज माझ्याकडे जवळपास 3 युनिट चालू आहेत, जे आम्ही फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो. आणि म्हणजे मार्केटमध्ये काय विकतं त्यापेक्षा मला काय विकायचंय याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट केलं, आणि देन ते प्रोडक्ट आम्ही बनवायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, प्रोडक्ट बनवणं सोपं आहे. या मार्केटमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न काय माहितीये का, तर सेल कुठे करायचा. का, कारण मार्केट एवढं मोठं झालेलं आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेला आहे, डिजिटली एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, प्लस मध्ये रिटेलमध्ये मोठमोठे मॉल्स आलेले आहेत, आणि त्याच्यासोबत इतक्या मोठ्या ऑफर्स आहेत की त्या ऑफर्सला छोटा व्यापारी संपतो. मग आम्ही तुम्ही जसं मला एक क्वेश्चन विचारलं की ऑपॉर्च्युनिटी काय आणली, तर आम्ही एक सिम्पल फंडामेंटल बघितलं. मी जसं की मध्ये एक पिक्चर आला होता, बाई पण भारी देवा, आणि मी त्यावेळी एक गोष्ट मी बघितली, माझी वाई, आई, मामी वगैरे सगळे पिक्चरला गेले होते, आणि त्यांनी त्यावेळी त्यांचे स्टेटस बघितले मी, तर ते जे तिथं मूवीमध्ये जसं होतं तसं यांनी गॉगल्स वगैरे घालून, मी म्हटलं की यार हे धंदा सगळा माउथ पब्लिसिटीवर चालतो, आणि आपण एक अशी काहीतरी टेक्निक वापरू जी फक्त माउथ पब्लिसिटीच्या जोरावरती चालेल. मग आम्ही एक डिस्ट्रीब्युटरशिप मॉडेल बनवलं, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये इन करा, तुम्ही ऑपॉर्च्युनिटीमध्ये या, ट्रस्ट ठेवा, आम्ही तुम्हाला डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट देऊ, आणि पर प्रोडक्ट तुम्हाला 10-20% मार्जिन याच्यामध्ये कमवता येईल. म्हणजे डिस्ट्रीब्युशन करण्याचं एक मॉडेल असं बनवलं की सर्वसामान्य महिलांना माल आज विकतात त्याच्यामध्ये, आणि सर्वसामान्य महिला याच्यामध्ये चांगला अर्निंग करतात त्याच्यामध्ये. व्हेरी ट्रू. मग फ्युचर प्लॅन काय आहेत दोघांचेही? एकच आहे की थोडे वेगवेगळे? नाही, दोघं प्लॅन आमच्या आहे तरी एकच आहेत सगळे. कारण एक लक्षात ठेवा, आम्हाला दोघांचा मोठा पैसा कमवणं असतं ना, तर आम्ही वेगळ्या मॉडेलमध्ये गेलो असतो. पैसा कमवणं हा ह्याच्यातनं उद्देश नाहीये, पण पैशाशिवाय या जगात काही नाहीये, हे लक्षात ठेवणं गरजेचं. म्हणजे पैसा हा महत्वाचा पण नाही, पण पैशाशिवाय जगात काही नाही हे पण विसरून नाही चालणार, आणि आमचा मोठो तोच आहे. आमचा मोठो तोच आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे अंडरस्टूड आहे की एक आहे, म्हणजे एक आहे तर ती ताकद आहे. आणि त्यामुळे तुमच्या इथं मी आलेल्या एक वाक्य वापरलं, साथ आहे तो बात आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याचं मी एक बेस्ट एक्झाम्पल देईल मॅडम. तुम्ही विचार करू शकत असता, वडाफोन आणि आयडिया हे दोघं तर प्रतिस्पर्धी आहेत, वेगवेगळे कॉम्पिटिशन आहे दोघांच्या मध्ये, पण VI एकत्र आलं, त्यांनी कोलॅबोरेशन केलं. आज तुम्ही पाहिलं असेल की मारुती सुझुकी आणि टोयोटो कोलॅबोरेशन आहे. आजचं जग आहे कोलॅबोरेशनचं जग आहे. आम्ही आमच्या कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा आम्ही आमच्या कुठल्याही मॅन्युफॅक्चररला किंवा आम्ही आपल्या कुठल्याही साडी विकणाऱ्याला किंवा 1 ग्रॅम ज्वेलरी विकणाऱ्याला आम्ही आमचा प्रतिस्पर्धी मानत नाही. तो आमचा साथी आहे, आज ना उद्या तो येणार आहे आमच्या बरोबर. आणि एकत्र आल्यानंतर ताकद वाढते, आणि एकत्र आल्यानंतर म्हणजे दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर ताकद वाढते, म्हणून आम्ही दोघं जण एकत्र आहे. आणि आमचे प्रोडक्ट टोटली डिफरंट आहेत. म्हणजे साडी पाहिजे तर ज्वेलरी लागणारच आहे, ज्वेलरी लागणार तर पर्स लागणारच आहे. म्हणजे हे डिफरंट ठेवलेलं आहे. मी त्याच्यामध्ये सर इंटरफेअर करत नाही ना, मी त्यांच्या कुठल्या गोष्टीत इंटरफेअर. आम्ही आमची शेवटी एक रेग ओढलेली आहे किंवा येस, कारण ते जे डिपार्टमेंट आहे, ते जे फील्ड आहे ते पूर्ण तेच बघतात. माझं जे डिपार्टमेंट आहे, माझं जे फील्ड आहे ते पूर्ण मीच बघतो. सो दॅट्स ग्रेट कॉन्व्हर्सेशन विथ यू. आणि एक लास्ट क्वेश्चन माझा असा होता की आजकाल खूप वुमेन्स आहे ज्या घरी बसलेल्या आहेत, ज्यांना एक अपॉर्च्युनिटीची गरज आहे, पण कुठेतरी त्या डिमोटिवेट होतात, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय मेसेज किंवा काय प्लॅन्स आहेत सर? मॅम, अशा आज आता जर बघितलं, प्रत्युष रिटेल्समध्ये ऑलमोस्ट 11,000 वुमेन्स वर्क करतात. आता करंटली जर आमचा एम्पायर बघितला, 11,000 लोकांचा परिवार आहे. आणि याच्यामध्ये जे कंपनीने एक ऑपॉर्च्युनिटी दिली महिलांसाठी, आज भरपूर महिला जे वेल एज्युकेटेड आहेत, किंवा जसं राजेश सरांनी सांगितलं, चूल आणि मूल सोडून बऱ्याच महिलांना काहीच माहित नाही. इव्हन माझ्याकडे अशा महिला आहेत ज्यांना म्हणजे सरळ लिहिता येत नाही, स्वतःची साईन करता येत नाही, त्या महिला सुद्धा आज पैसे कमवत आहेत. आज अशा महिला आहेत ज्या लोकांच्या घरामध्ये धुणे भांडी करत होते, त्या सुद्धा पैसे कमवत आहेत. आज माझ्याकडे अशाही महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये 2-2 पेट्रोल पंप आहेत, त्यात सुद्धा या ऑपॉर्च्युनिटीमध्ये आहेत. अशा महिला आहेत ज्या वेल एज्युकेटेड, म्हणजे जसं की आता तुम्ही बघताय आमच्याकडे बरेच इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्या सुद्धा याच्याशी कनेक्ट आहेत. का? कारण ही ऑपॉर्च्युनिटी अशी बनवली की कोणी सुद्धा सर्वसामान्य महिला या व्यवसायामध्ये काम करू शकते. आता काम करू शकते इन द सेन्स काय, जसं की आपले काही मॉडेल आहेत प्रत्युष, जसं आपलं एक ऍप्लिकेशन आहे, वन टाइम आम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेतो. कारण
त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन केल्यानंतर तुम्हाला कंपनीच्या मल्टिपल सर्व्हिसेस मिळतात, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रिसेलिंग करू शकता. रिसेलिंग इन द सेन्स काही कंपनी तुम्हाला डेली बेसिसवरती अपडेट देते. आता ऑलमोस्ट आपण 7 प्रोडक्ट मध्ये काम करतो, जसं की साडीज आहेत, कुर्तीज आहे, ज्वेलरी आहे, लेडीज पर्स आहे, नाईट ड्रेसेस आहेत, नाईट गाऊन्स आहेत, म्हणजे ऑलमोस्ट लेडीज कनेक्टिव्हिटीचे 7 प्रोडक्ट आहेत. आणि भविष्यामध्ये आता करंट सिच्युएशनला आपण 7 प्रोडक्ट मध्ये काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट आम्ही जे प्रोडक्ट आणणार आहेत ते सगळे लेडीज कनेक्टिव्हिटीचे प्रोडक्ट आणणार आहेत. आता याच्यामध्ये त्या महिला काय करू शकतात, हे प्रोडक्ट कुठून ना कुठून त्या घेतात. सो ते सोशल मीडियाचा, व्हॉट्सअपचा, इंस्टाग्रामचा, एफबीचा प्रॉपर युज करून त्याच्यातनं एक चांगला अर्निंग करू शकतात. लास्ट मंथ मध्ये ऑलमोस्ट माझ्याकडे 6,000 महिलांचा डाटा आहे, ज्याने कमीत कमी 10,000 रुपये अर्निंग केलेलं आहे. आज एक मोठी ऑर्गनायझेशन, मोठी कंपनी सुद्धा इतकं अर्निंग 6,000 लोकांना देऊ शकत नाही, जे लास्ट मंथ मध्ये प्रत्युष मधून झालं. देन सेकंड ऑपॉर्च्युनिटी आहे, आमच्याकडे आउटलेट्स आहेत. जर समजा तुम्ही तुमचे कस्टमर आमच्या स्टोअरला पाठवता आणि कस्टमरने स्टोअर मधून खरेदी केली, त्याच्यावरती पण त्यांना 10% कमिशन कंपनी देते. म्हणजे जर समजा कस्टमरने, तुम्ही कस्टमर पाठवल्यावरती, आज तुम्ही अदर कुठल्या शोरूमला कस्टमर घेऊन गेला या कुठल्या मॉलला कस्टमर घेऊन गेला, तुम्हाला काही मिळत नाही. पण प्रत्युष स्टोअरला जर कस्टमर, जर तुमच्याकडे कस्टमर आयडी असेल आणि कस्टमर जर तुम्ही स्टोअरला घेऊन गेला तर त्यात तुम्हाला अर्निंग मिळतं. किंवा लास्ट तुम्हाला कंपनीची ऑपॉर्च्युनिटी काय, तर कोणाला घर बसल्या समजा माल विकायचा आहे किंवा घरगुती साड्यांचं दुकान चालू करायचं आहे, त्याच्यासाठी मिनी मेगा स्टोअर आउटलेट सिस्टम आहे. आणि ज्यांना मोठं आउटलेट घ्यायचंय, फ्रँचायझी करायचंय, पण त्याच्यामध्ये सिक्युरिटी पाहिजे, तर त्यासाठी कंपनीचं मेगा स्टोअर आहे. आणि एक अशीच म्हणजे टोटल ऑल सगळ्या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही बनवलेल्या. ग्रेट सर. म्हणजे हे इतकं सोपं करून दिलंय तुम्ही. खूप सोपं करून दिले मॅम. आज एखाद्या दुकानदाराला कुठे बाहेर जाऊन माल आणावं लागत नाही, त्याला होम डिलिव्हरी घरपोच सगळा माल मिळतो. चॉईस कंपनी देते, कस्टमर बेस कंपनी देते, प्लॅटफॉर्म कंपनी देते, सोशल मीडिया कंपनी देते, ऑपॉर्च्युनिटी कंपनी देते. त्याला फक्त तिथे त्या ठिकाणी वर्किंग करायचंय, इन्क्लुडिंग ट्रेनिंग. आणि इन्क्लुडिंग ट्रेनिंग. एव्हरी डे रात्री 9 वाजता आमचं फ्री ट्रेनिंग असतं आमच्या डिस्ट्रीब्युटरसाठी. ओके. आमचा 15 वर्षाचा पूर्ण जो एक्सपिरियन्स आहे तो आम्ही त्यांना सांगत असतो, शेअर करत असतो. बोलायचं काय, डू डोंट्स पासून आम्ही शिकवतो. इनक्लूड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, रिलेशन बिल्डिंग, तुमच्या फॅमिलीतले प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह केले पाहिजेत, तुम्ही स्वतः खंबीर कसं बनलं पाहिजे. आज लेडीज म्हणजे 2 मिनिटं काय झालं की लगेच गंगा जमुना एकत्र येतात, तर तिला खंबीर म्हणतो. नाही, अशा बऱ्याच साऱ्या महिला आहेत की ज्या खंबीरपणे आज फाईट करतात. आणि आज आपल्याकडे आमच्या प्लॅटफॉर्म मध्ये अशा पण मॅडम, मी मागच्या वर्षभरामध्ये महिला बघितल्या ज्यांचे मिस्टर एक्सपायर झाले लास्ट रिसेंटली 1-2 महिन्यामध्ये, 1-2 वर्षामध्ये. तर आज त्या महिला प्रत्युष मध्ये आज इतक्या स्ट्रॉंगली वर्क करतायत आणि इतक्या स्टेबल आहेत, म्हणजे त्या महिन्याला आज कमीत कमी 20 ते 30,000 रुपये कमवतात. दुसरी गोष्ट महत्वाची, त्यांचं इमोशनल डॅमेज आम्ही नाही भरून काढू शकत, पण त्यांचं फायनान्शियल डॅमेज आम्ही भरून काढू शकतो. ग्रेट सर. हा आमचा उद्देश आहे. थँक्स अ लॉट बोथ ऑफ यू. म्हणजे तुमचं कोलॅबोरेशन एक्झाम्पल आहे हाऊ टू गेट सक्सेस. थँक्स अ लॉट वन्स अगेन. आणि डू फॉलो योर पैशन टू बिकम सक्सेसफुल एंड स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.